रामाच्या मनात तुम्ही इतकी भीती निर्माण करून ठेवली होती की त्याने घाटावर जाण्यास सुद्धा नकार दिला। सगळं कसं तुमच्या मनासारखं चाललं होतं नाही? आता मी फार वेळ घालवत नाही, अप्पांना बाहेर बोलावतोच। अप्पा, तू माझा विश्वास तोडला नाहीयेस? अरे हा नारायण जेव्हा निघून गेला ना तेव्हा रुचा मला भेटायला आली होती। अप्पा, औषधं घेतलीत तुम्ही? औषधं घेतलीत का? हो घेतलं। अगं बाय, नारायण कुठे आहे? तो गावाला गेलाय ना। हो पण तसं त्याने तुला कळवायला हवं होतं ना, आणि ज्या अर्थी त्याने ते कळवलेलं नाही त्या अर्थी तो गावी पोचला नसणार ग। कुठे आहे तो, कसा आहे, हे सगळं काही कळवायला नको त्याने तुला? हो नाही म्हणजे गावाला जाताना तो सांगून गेला होता की त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे तिकडे पोचल्यावर वेळ मिळाला नसेल त्याला त्याची खुशाली कळवायला, पण पोचला असेल तो इतक्यात। नाही असं कसं, त्यांनी कळवायला हवं होतं तुला। कसं समजायचं तो कुठे गेलाय, काय काय झालंय त्याचं? मला तर वेगळाच संशय येतोय। तो आपलं घर कायमचं सोडून गेला नाही आहे ना? अगं मी काय विचारतोय तुला, तो घर कायमचं सोडून गेला नाही आहे ना? त्याला कोणी काही बोललं का? नाही तो खूप हळव्या मनाचा आहे ग, त्याला जरा कोणी काय बोललं की खूप लागतं मनाला। मनीषाचा आणि त्याचा काही वाद झाला नाही ना? अगं तू अशी गप्प का, काय विचारतोय मी तुला? रुचा बोल काहीतरी, मला काही सुचत नाही। कुठे गेलाय नारायण, मला काळजी वाटते। ते काय झालं ते खरं सांग, बस खाली बस। काय झालं? बाप, सध्या आपल्या घरात खूप विचित्र गोष्टी चालू आहेत। काय काय झालं? आपल्याच घरातली कोणीतरी व्यक्ती घरच्याच माणसांच्या वाईटावर आहे। काय बोलतेस काय तू हे? हो अप्पा, आपल्याच पाठीवर वार करून स्वतःचा स्वार्थ बघते। म्हणजे आपल्या समोर वागताना बोलताना खूप गोड, खूप समंजसपणे वागतो तो माणूस, पण आपल्या विरोधात खूप कारवाया केल्यात त्या माणसाने। म्हणजे तुझा नारायणवर तर संशय नाहीये ना? नाही ग, नारायण आपला असं कधीच वागू शकणार नाही। तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे। हो नाही अप्पा, मी नारायण मामा विषयी नाही बोलत आहे। मग अतुल जीजू। अतुल? हो, खूप अडचणी निर्माण केल्यात त्यांनी, विश्वासघात केलाय त्यांनी आपला अप्पा। स्वतःच्या स्वार्थासाठी ते
इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतात असं मला कधीच वाटलं नव्हतं. अगं काय सांगतेस काय तू हे? माझा विश्वासच बसत नाहीये की अतुल ज्याच्यावर मी माझ्या स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त विश्वास टाकला तो असा कृतज्ञपणे वागतोय. अप्पा, जीजूंनी तर कौशिक दादाचा आणि मामाचा सुद्धा खूप अपमान केलाय. नको नको ते आरोप लावलेत त्यांच्यावर. तुम्ही मला मारलं? त्याच लायकीचा आहेस तू. माझ्या सकट घरातल्या प्रत्येकाचा विश्वासघात केलायस तू. नाही अप्पा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा गैरसमज? माझा काही गैरसमज झालेला नाहीये. तुझ्या बाबतीत माझे डोळे कधीच उघडले होते. अरे त्या जोशा सोबत हात मिळवणी करून तू आपल्याच माणसांना रस्त्यावरती आणायला निघाला होतास. माझ्या नावाचा वापर करून लोकांचे श्राद्ध कर्म करता करता त्यांना लुबाडत होतास तू. श्राद्ध कर्मासारख्या पवित्र विधीचा व्यापार मांडलास तू. प्रत्येक डाव मला रुचाकडून कळत होता हे लक्षात ठेव. एक शब्द सुद्धा बोलू नकोस तू. या माझ्या रेवाकडे बघून मी इतका वेळ शांत राहिलो होतो, लक्षात ठेव. खरं सांगायचं तर तुमच्या या कारस्थानांचा ताईला सुद्धा अंदाज आला होता. पण काय बोलणार बिचारी. आपलाच नवरा आपल्या माहेरच्या माणसांना त्रास देतोय, त्यांना लुबाडतोय. हे कळल्यावर काय अवस्था होईल हो तिची. कुचंबणा झाली होती तिची. पण तुम्ही तिलाही काही बोलू दिलं नाही. ताईने तुम्हाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी तुमच्या डोक्यात फक्त स्वार्थी आणि लालचीपणा भरलेला होता. कोणाचंही ऐकायच्या मनस्थितीत तुम्ही नव्हताच. तसंच ताईचंही तोंड तुम्ही बंद करून टाकलत. मला या सगळ्या गोष्टींची हळूहळू कुणकुण लागली होती. पण ताईला अजून त्रास होऊ नये म्हणून मी तिला यातलं काहीच कळू दिलं नाही. पण आता तुमचा विश्वास मिळवणं खूप गरजेचं होतं. आणि म्हणूनच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी तुमचे सल्ले घेऊ लागले. घरात सगळ्यांना बजावून ठेवलं की तुमच्या संमतीशिवाय आता कुठलीच गोष्ट होता कामा नये. घरातली सगळी सूत्र मला तुमच्या हाती द्यावी लागली. आणि त्यासाठी मला घरातल्या सगळ्यांशी भांडावं सुद्धा लागलं. तुम्हाला आठवत असेल तर कौशिक दादाशी मी भांडले होते. पण त्यावेळी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. या घराचे कर्ते पुरुष म्हणून तुम्हीच कसे योग्य आहात हे सगळ्यांना पटवून दिलं आणि तुमचा विश्वास संपादन केला. जीजू, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आप्पांवर त्या लोकांचा विश्वास होता म्हणून ती लोक आप्पांकडे येत होती. तुमच्या कामामुळे तुमच्यावरही विश्वास बसेल त्यांचा. तुम्ही फक्त काम सुरू करा. जरा अवघड आहे सुरुची. खरं तर आप्पांच्या पायाशी बसून सगळं काम शिकावं एवढीच माझी लायकी. सगळं पूजा सांगणं वगैरे. जीजू, मला असं वाटतं की तुम्ही खूप टेन्शन घेता. बरं ठीक आहे. माझं नाही, निदान तुम्ही आप्पांचं म्हणणं तरी ऐका. हो मग झालं तर. आप्पांचंही हेच म्हणणं आहे की ही कामं आता तुम्ही तुमच्या हातात घ्यायला पाहिजे.
त्यांचा खूप विश्वास आहे जिजू तुमच्यावर. जर अप्पा म्हणत असतील तर त्यांच्यासाठी मी हे काम नक्कीच करेन. तुम्हाला आठवतं जिजू, या घरची सगळी जबाबदारी आता तुम्ही घ्या असं म्हटल्यावर तुम्ही केवढे खुश झाला होता. तुमच्या डोळ्यातली ती लोभाची चमक ठरवून सुद्धा तुम्ही लपवू शकला नाही. मग काय, मी लगेच ती संधी साधून सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करायची असं ठरवलं. वकिलांना बोलावलं पेपर्स घेऊन. त्या पेपर्समध्ये असं लिहिलं होतं की आता कायद्याने तुम्ही अप्पांचे वारसदार होणार आहात. तुम्ही ही बातमी लगेच तुमच्या मित्राला म्हणजे जोशी गुरुजींना कळवलीत आणि लगेच तुमचे इमले बांधणं सुरू झालं. आता अप्पांचं घाटावरचं पद स्थान जोशी गुरुजींना मिळणार असं आमिष सुद्धा तुम्ही त्यांना दाखवलं, हो ना? आपण जे आराखडे रचले होते सगळं अगदी तसंच्या तसं घडतंय. वा वा गुरुजी, तुम्ही तर आता घाटावरचे सुप्रसिद्ध जोशी गुरुजी म्हणून मिरवणार. आणि मी या पाटकांच्या घरचा करता पुरुष, या घराण्याचा वारस, हा सगळा डोलारा सांभाळणार फक्त मी. सगळं आठवतंय मला, सगळं आठवतंय. पण कदाचित तू विसरलीस सृजा. या जे पेपर्स आहेत, या पेपर्सवर तुझ्या सुद्धा सह्या आहेत. आणि त्या जोरावर तुझ्या सकट घरातल्या सगळ्यांना या घरातून मी बाहेर काढू शकतो. अतुल कोणाशी बोलतोय कळते तुला? हा? आणि अप्पाशी असं बोलताना तुला लाज वाटत नाही का? तू यामध्ये पडायची गरज नाहीये. एक मिनिट. ज्या पेपर्सच्या जोरावर तुम्ही इतक्या उड्या मारताय